हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नॉमेट्रिक चॅप्टर पाहतोय. ट्रिग्नॉमेट्रिक फर्स्ट 11th सायन्समधला हा चॅप्टर आहे. सेक्शन फर्स्टमध्ये सेकंड चॅप्टर आणि त्यामधला एक्झरसाइज नंबर 2.1 पाहणार आहोत आपण. एक्झरसाइज नंबर 2.1 एक्झाम्पल कसं आहे बघा. फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. फाइंड द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स if cos theta is equal to -3/5 and 180 degree less than theta less than 270 degree. आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन शोधायचे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे sin, cos, tan, cosec, sec, cot. हे आपल्याकडे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत. पण अँगल कुठे दिलाय? 180 डिग्री आणि लेस दॅन थीटा लेस दॅन 270 म्हणजे कुठे असणार आहे? अँगल असणार आहे आपला थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. बघा, अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट. इथे 180 कंप्लीट होतं आणि 270 कंप्लीट होतं. त्यामुळे अँगल कुठे असणार आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये असणार आहे. आणि आपल्याला अजून एक व्हॅल्यू दिली बघा. त्यांनी व्हॅल्यू दिले cos थीटा, जो अँगल थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे त्याची व्हॅल्यू किती आहे? -3/5 दिलाय. एकच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू दिली. राहिलेली आपल्याला sin, cosec, sec, cot, tan 5 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू शोधायची. स्टार्ट करूया आपण. cos माहित आहे आपल्याला, आयडेंटिटी पण माहित आहे बघा. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. देयरफॉर sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा which is equal to 1 minus sin theta. cos theta ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला -3/5 ब्रॅकेट स्क्वेअर which is equal to 1 minus -3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25 which is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 25 minus 9 upon 25 which is equal to 60 upon 25 16 upon 25. आता ही व्हॅल्यू कशाची मिळाली बघा आपल्याला? sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 16 upon 25 मिळाली. करेक्ट. पण आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे? sin थीटाची पाहिजे. आणि sin थीटाची व्हॅल्यू कशी येणार? ±4/5 येईल. आता ±4/5 कारण इथं स्क्वेअर रूट घेते. पण आता प्लस घ्यायची की मायनस घ्यायची? कशावर ठरवणार? तर बघा, बट थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. थीटा कुठे आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन थीटा कसा असतो? आता थर्ड क्वाड्रंट बघा, इथं येणार आहे आपलं थर्ड क्वाड्रंट. आणि साइन म्हणजे काय घेतो आपण? y घेतो. आणि cos म्हणजे x घेतो. तर x एक्सिस निगेटिव्ह आहे, y एक्सिस पण निगेटिव्ह आहे. म्हणजे साइन पण काय येणार आहे? निगेटिव्ह येणार. बट थीटा लाइज इन थर्ड क्वाड्रंट. therefore sin theta is equal to minus. आता यातलं प्लस मायनस मध्ये काय घेणार? -4/5. sin थीटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. बघा, sin थीटाची व्हॅल्यू मिळाली. cos थीटाची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आता आपण राहिलेले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन शोधू शकतो. sin वरून काय शोधू शकतो आपण? cosec शोधू शकतो. cosec थीटा. cosec थीटा काय? 1/sin थीटा. म्हणजेच काय येणार आहे? 1/-4/5 which is equal to -5/4. आता sin थीटा माहिती आहे, cos थीटा माहिती आहे, tan थीटा शोधू शकतो. tan थीटा कसं घेणार आपण? sin थीटा अपॉन cos थीटा which is equal to sin थीटा अपॉन cos थीटा. बघा काय येणार आहे? tan theta is equal to sin theta upon cos theta. sin theta ची व्हॅल्यू -4/5 आपण -3/5 मायनस मायनस प्लस 4/5. cot theta. cot theta म्हणजे काय? 1/tan theta. आपल्याला डेफिनिशन माहित पाहिजे.
1/tan थिटा म्हणजेच काय 1/4/5 म्हणजेच 5/4. तर साइन झाला, कॉस झाला, कोसेक झाला, टॅन कॉट, काय राहिला सेक थिटा. आणि सेक थिटा म्हणजेच काय 1/cos थिटा. 1/cos थिटाची व्हॅल्यू -3/5 which is equal to -5/3. म्हणजे आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मिळाले बघा. साइन मिळालेला आहे, कोसेक थिटा आहे बघा, कोसेक थिटा इथे मिळाला, टॅन थिटा आहे, कॉट थिटा आहे आणि सेक थिटा आहे. क्वेश्चन काय होता, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यूज फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आणि व्हॅल्यू दिली होती कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. तुम्ही सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एकत्र फायनली दिली तरी चालू शकतात. आपण याच टाइप मधलं अजून एक एक्झाम्पल घेतोय. सिंपल एक्झाम्पल आहे, यामध्ये फक्त तुम्हाला थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे चेक करायचं आणि फंक्शनच्या डेफिनेशन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशन्स यूज करायचे आहेत. सेकंड क्वेश्चन आहे बघा, इफ sec a is equal to -25/7 and a lies in the second quadrant. Trigonometric question same आहे, find the trigonometric functions. क्वेश्चन सेम, फक्त एक a ची व्हॅल्यू दिली आहे बघा. गिवन दॅट sec a is equal to -25/7. sec a ची व्हॅल्यू दिली आहे. आणखी काय दिले आहे, and a हा अँगल आहे, a lies in second quadrant. In the second quadrant. आता आपल्याला व्हॅल्यू शोधायचे. sec a ची व्हॅल्यू माहिती आहे. sec a वरून आपण काय शोधू शकतोय बघा, sec a वरून cos शोधू शकतोय. sec a म्हणजे कसं घेतो आपण 1/cos a घेतो. a हा अँगल आहे बरं का. आता sec a ची व्हॅल्यू आहे म्हणजे त्याच्यावरून cos a काय येणार आहे बघा. cos a म्हणजेच काय 1/sec a येणार आहे, बरोबर आहे का. 1/sec a येणार आहे आणि which is equal to 1/sec a ची व्हॅल्यू माहिती आहे -25/7 which is equal to -7/25. cos a ची व्हॅल्यू मिळाली बघा आपल्याला. cos a is equal to -7/25. cos a ची व्हॅल्यू मिळाली, आपण शोधली sec a वरून. आता cos मिळाले, आपण sin शोधू शकतोय कारण आपल्याकडे आयडेंटिटी आहे. वी नो sin स्क्वेअर थिटा. आता इथे थिटा घ्यायचं नाही, a आहे म्हणून sin स्क्वेअर a प्लस cos स्क्वेअर a इज इक्वल टू 1. आपल्याला cos a ची माहिती आहे, sin a शोधायचं आहे म्हणून sin स्क्वेअर a इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर a which is equal to 1 minus cos a ची व्हॅल्यू -7/25 bracket square which is equal to 1 minus 7 चा स्क्वेअर 49 आणि 25 चा स्क्वेअर 625 which is equal to 625 minus 49 upon 625 which is equal to sin square a is equal to सबट्रॅक्शन करून घेऊया आपण 6 8 5 625 आणि 586 असेल बहुतेक. 12 मधून 576 आहे आणि हा स्क्वेअर आहे बघा. 24 चा स्क्वेअर आहे आणि 25 म्हणजे sin a इज इक्वल टू प्लस मायनस 24/25. तर sin a ची व्हॅल्यू प्लस का मायनस घेणार, कशावर ठरवणार, क्वाड्रंट वरून. बट a लाइज इन सेकंड क्वाड्रंट. a हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे
आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आता हा आपला क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कसा असतो, साइन म्हणजे काय घेतो आपण, साइन म्हणजे y घेतो, y कसा असतो, पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे साइन a ची व्हॅल्यू +24/25, साइन a ची व्हॅल्यू काय मिळाली, +24/25. बघा आपल्याला व्हॅल्यूज कशा कशाच्या मिळाल्या. आपल्याला सेक a दिलेला होता, सेक a -25/7 मिळाला. सेक a वरून cos a मिळाला, cos a ची व्हॅल्यू -7/25, sin a ची व्हॅल्यू 24/25. तीन व्हॅल्यूज मिळाल्यात. आता राहिल्या तीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स राहिले. आता शोधणार कसं बघा, सिंपल आहे. साइन वरून कोसेक शोधू शकतोय. कोसेक कसा शोधणार बघा, कोसेक a म्हणजे काय, 1/sin a आणि 1/sin a. a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1/24/25 which is equal to 25/24. कोसेक a मिळाला बघा आपल्याला, कोसेक a is equal to 25/24. आता कोसेक a झाला, सेक a आहे. आता tan घेऊया आपण. tan a is equal to, डेफिनेशन माहित आहे, sin a upon cos a. आणि sin a ची व्हॅल्यू किती आहे बघा, 24/25. cos a ची व्हॅल्यू -7/25. 25 कॅन्सल, 24/7 आणि मायनस. आणि cot a ची व्हॅल्यू, cot a is equal to 1/tan a. tan a ची व्हॅल्यू काय आहे, 1/-24/7 which is equal to -7/20. tan a ची व्हॅल्यू -7/24. करेक्ट. बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, सहाही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मिळाले आपल्याला व्हॅल्यूज. किती सोपा क्वेश्चन होता बघा, सिंपल एक्झाम्पल होतं. आपल्याला शोधायचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू दिलेल्या असते, एका ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू त्याच्यावर राहिलेली शोधायचे. आपण याच टाइप मधलं थर्ड एक्झाम्पल घेतोय. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. क्वेश्चन सेम, क्वेश्चन मध्ये काही चेंजेस नाही. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ द फॉलोइंग. आणि कंडिशन दिली बघा आपल्याला. कंडिशन आहे if cot x is equal to 3/4 x lies in the third quadrant. x हा कुठे आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. तर बघा, गिवन दॅट काय दिले ते लिहूया आपण. गिवन दॅट cot x is equal to 3/4 and x lies in the third quadrant. थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. तर आता आपल्याला कॉट दिलेला आहे बरोबर. कॉट वरून आपण डायरेक्ट आयडेंटिटी वापरून आपण कोसेक ची व्हॅल्यू काढू शकतो. म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बघा, cosec square x is equal to 1 minus cot square x. बरोबर. cosec square x is equal to 1 minus नाही सॉरी प्लस cot square x. आणि ही 1 प्लस cot square ची cot x ची व्हॅल्यू माहिती आहे 3/4 पुट केली. 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9/60 which is equal to 60 plus 9/16 which is equal to 25/16. cosec square x is equal to 25/16. Therefore cosec x is equal to plus minus 5/16. आता cosec x पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा कशावर ठरवायचं, थर्ड क्वाड्रंट मध्ये. बट x lies in the
थर्ड क्वाड्रंट, एक्स कुठं आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये ते बघा थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स पण निगेटिव्ह असतो आणि वाय पण निगेटिव्ह असतो. त्यामुळं कोसेक एक्स कसा येणार आहे 1/sin x म्हणजेच निगेटिव्ह येणार आहे. देअरफॉर कोसेक एक्स इज इक्वल टू -5/16. म्हणजे आपल्याला कोसेक एक्स ची व्हॅल्यू मिळाली बघा -5/16. आपण एका साइडला लिहूया. कॉट एक्स ची व्हॅल्यू आहे 3/4. आणखी कोसेक एक्स ची व्हॅल्यू कोसेक एक्स इज इक्वल टू तर 16 चा रूट घ्यायला पाहिजे होतो 4 घ्यायला पाहिजे होते इथं -5/4 मिळाली. दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स मिळाले. आता आपण कॉट एक्स आहे कोसेक एक्स आहे साइन एक्स. कोसेक एक्स वरून साइन एक्स शोधू शकतो बघा. कोसेक एक्स वरून साइन एक्स शोधू शकतो. वी नो साइन एक्स इज इक्वल टू 1/cosec x. Therefore 1/-5/4 which is equal to 4/5 -4/5. Therefore sin x is equal to -4/5. cot x मिळाला cosec x मिळाला sin x मिळाला. आता cot x आहे आपल्याला त्याच्यावरून आपण tan x पण शोधू शकतोय बरं का. tan x कसं शोधणार बघा. tan x ची व्हॅल्यू कशी डेफिनेशन काय सांगते. tan x म्हणजे 1/cot x. tan x is equal to 1/cot x which is equal to 1/cot x ची व्हॅल्यू किती आहे 3/4 which is equal to 4/3. tan x काय मिळालं आपल्याला tan x is equal to 4/3. बघा आता राहिली कोणती कॉट झाला कोसेक झाला साइन झालेला आहे टॅन झालेला आहे. आपल्याला कॉस शोधायचा आहे. कॉस कसं शोधणार बघा. टॅन एक्स कसा असतो बघा साइन एक्स अपॉन कॉस एक्स. करेक्ट साइन एक्स अपॉन कॉस एक्स. आता इथं आपल्याला व्हॅल्यू टॅन एक्स ची पण माहिती आहे. टॅन एक्स ची व्हॅल्यू 4/5 माहिती आहे. साइन एक्स ची शोधायची cos x ची शोधायची आणि sin x ची माहिती आहे -4/5 आणि cos x म्हणजेच काय येणार आहे बघा cos x इज इक्वल टू. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण बघा 4 cos x इज इक्वल टू 5 into -4/5 आणि cos x इज इक्वल टू 5 कॅन्सल होतील. एक मिनिट व्हॅल्यू cos x ची -3/5 येईल. काय चुकले बघूया आपण. tan x 4/3 tan x ची 4/3 आहे. इथं 5 घेतली मी त्यामुळे चुकले बघा थोडं. tan x ची व्हॅल्यू 4/3 आहे त्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 4 cos x 3 into करेक्ट. आणि आपल्याला शोधायची होती cos x ची व्हॅल्यू म्हणजे 3 into -4/5/4 करेक्ट. म्हणजेच किती येणार आहे बघा cos x इज इक्वल टू cos x ची व्हॅल्यू येईल मायनस हे 4 ला 4 कॅन्सल होऊन जाईल -3/5. cos x काय मिळेल -3/5. इथं व्हॅल्यू 5 घेतल्यामुळे चुकत होतं. cos x ची व्हॅल्यू -3/5. cos x -3/5. आता cos x मिळालाय sec x पण मिळून जाईल आपल्याला. sec x कसा असणार आहे बघा sec x is equal to 1/cos x is equal to 1/-3/5 which is equal to -5/3. sec x ची पण व्हॅल्यू मिळाली. sec x is equal to -5/3. सिंपल एक्झाम्पल होतं बघा.
आपण 6ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू शोधलेल्या आहे. आणि या एक्सरसाइज मधलं लास्ट एक्झाम्पल, फक्त लास्ट एक्झाम्पल राहते. लास्ट एक्झाम्पल बघा. tan x is equal to minus 5 upon 12. x lies in the fourth quadrant. x कुठे आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. x lies in the fourth quadrant. x फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. आता आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज लिहायचे. गिव्हन दॅट tan x is equal to minus 5 upon 12 and x lies in the fourth quadrant. x हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. आता tan x दिलाय, आपल्याला आयडेंटिटीचाच वापर केला पाहिजे. आयडेंटिटी कोणती बघा? sec square x is equal to 1 plus tan square x. याच्यावरून तुम्हाला sec square x ची व्हॅल्यू मिळू शकते. 1 plus minus 5 upon 12 bracket square which is equal to 1 plus 5 चा square 25, 12 चा square 144 and which is equal to 144 plus 25 upon 144 which is equal to 169 upon 1